Today's play activity is Clean Corner, which comes under the category of social and personal development of preschool student. So this activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to understand the need for hygiene and clean personal habits and to practice various personal habits by role play. For this we need a large group of students, and material required is objects or pictures of toothbrush, toothpaste, soap, towel and comb. Preparation needed is mark out circle on the floor, one for combing the hair, circle, one bathing and the third brushing teeth, and keep the objects or pictures in the 3 circle. How we have to play this activity? Ask the children to hold hands and form a circle. Play music or clap your hand and ask the children to move around in circle. When you stop the music, the children should step into one of the circles drawn on the floor and do the action of that circle. For example, if children step into the combing circle, they have to pretend to comb their hair. And if child does not do the action, she must come forward and do it for rest of the class. After this, game can be started again. Keep playing till all the children have had a chance to move to all the circles. Discuss with the children the need for clean habits. क्लीन कॉर्नर ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते आणि ह्यामध्ये मुलं स्वच्छतेविषयीच्या सवयी जाणून घेतात रोल प्ले करून किंवा कुठलीही ती ॲक्टिंग करून. ह्यामध्ये आपल्याला 3 सर्कल किंवा आपण रिंग घेऊ शकतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवायच्या आहे किंवा त्यांचे पिक्चर्स ठेवायचे आहे आणि त्या वस्तू म्हणजे जसे ब्रश, टूथपेस्ट, सोप, टॉवेल असेल आणि कंगवा असेल तर ह्या गोष्टी आपल्याला स्वच्छतेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आपल्याला या 3 वेगवेगळ्या सर्कलमध्ये ठेवायच्या आहे. आणि तो एक सर्कल जो आहे तो आपण रिंग घेऊ शकतो किंवा चॉकनी सर्कल आखू शकतो. त्यामध्ये आपल्याला कोम्बिंग द हेअर लिहायचं आहे एका सर्कलमध्ये आणि दुसऱ्या सर्कलमध्ये बाथिंग लिहायचं आहे. तिसऱ्या सर्कलमध्ये आपल्याला ब्रशिंग टीथ लिहायचं आहे आणि त्यामध्ये त्या वस्तू ठेवायच्या. म्हणजे ब्रशिंग टीथ या सर्कलमध्ये आपल्याला टूथब्रश आणि पेस्ट ठेवायची. बाथिंगच्या सर्कलमध्ये आपल्याला टॉवेल आणि साबण ठेवायचा. त्यानंतर कोम्बिंग द हेअर ह्यामध्ये आपल्याला कंगवा ठेवू शकतो. आणि मग मुलं सगळे ही ॲक्टिव्हिटी खेळताना मुलं सगळे सर्कलमध्ये उभे आहे एकमेकांचे हात पकडून आणि जसं म्युझिक स्टार्ट होतं किंवा टीचर्स टाळ वाजवू शकते किंवा ड्रम वाजवू शकते किंवा म्युझिक लावू शकते स्पीकरवर आणि मुलं मग सर्कलमध्ये चालायला लागतात. आणि जसंही म्युझिक थांबल्याबरोबर किंवा टाळ्या वाजवणं थांबल्याबरोबर मुलं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्या सर्कलमध्ये जायचं आहे. त्यांना ज्याही सर्कलमध्ये जायची इच्छा असेल त्या सर्कलमध्ये मुलं जाऊ शकतात. फक्त अट अशी आहे की त्या सर्कलमध्ये गेल्यानंतर त्यांनी तीच ॲक्टिंग करायची आहे, तीच ॲक्शन करायची आहे. जसं बाथिंग असेल तर मुलांनी अंघोळ करण्याची ॲक्शन करायची आहे किंवा कोम्बिंग हेअर या सर्कलमध्ये मुलं गेले तर व्यवस्थित केस नीट भांग पाडणे आणि व्यवस्थित कोम्बिंग करणे ती ॲक्शन करायची आहे. किंवा मुलं ब्रशिंग टीथ या सर्कलमध्ये जर उभे असतील तर मुलांनी स्वच्छ दात घासायचे ह्याची ॲक्टिंग करायची आहे. आणि हा गेम प्रत्येक मुलाला प्रत्येक सर्कलमध्ये जायला मिळेल आणि ती ॲक्टिंग करायला मिळेल तोपर्यंत हा गेम खेळायचा आहे. आणि ज्याही मुलाला ते जमलं नाही तर तो मुलगा सर्कलच्या बाहेर येईल आणि ती ॲक्टिंग सगळ्या मुलांना करून दाखवेल जेणेकरून सगळ्या मुलांना ह्या गोष्टींविषयी स्वच्छतेविषयी कळेल. आणि त्यानंतर टीचरनी मुलांविषयी स्वच्छतेच्या ज्या सवयी असतात ह्या वेगवेगळ्या त्याच्याविषयी सांगायचं आहे की जसं झोपायच्या आधीसुद्धा आपण ब्रश करायचा असतो आणि सकाळी उठल्याबरोबर आपण ब्रश करायचा असतो. त्यानंतर शाळेत यायच्या आधी रोज स्वच्छ अंघोळ करायची असते सगळ्यांनी आणि नीट स्वच्छ अंग पुसून घेतल्यानंतर क्रीम लावल्यानंतर आपण छान भांग करायचा असतो. स्वच्छ कपडे रोज घालायचे असतात. आणि आणखीन काय काय चांगल्या गोष्टी आपण करू शकतो ह्या मुलांना आपण विचारू शकतो किंवा आपणही सांगू शकतो. आणि आपण सगळ्या सांगितल्यानंतर एक हॅबिट आपण प्रत्येक मुलाला रिव्हिजन म्हणूनही घेऊ शकतो जेणेकरून ह्या स्वच्छतेच्या सवयी लागतील. आणि रोज मुलं शाळेत आल्यानंतर आपण क्लासमध्ये शिकवण्याआधी ह्या गोष्टींविषयी मुलांशी बोललं पाहिजे.
ज्या गोष्टी आपल्याला मुलांमध्ये बिंबवायच्या आहे किंवा रुजवायच्या आहेत. तर जसं की आज तुम्ही सगळ्यांनी ब्रश केला का, सगळ्यांनी अंघोळ केली का, आणि मग स्वच्छ कपडे घातले, स्वच्छ छान तयारी केली, नीटनेटके दिसत आहात, ह्या गोष्टी मुलांशी आपण रोज बोलायच्या असतात शाळेत आल्यावर, जेणेकरून ह्या सवयी मुलांना लागतात. आणि ज्यांनी केलं त्यांच्याविषयी छान क्लॅपिंग करायचं, टाळ्या वाजवायचं. अशी जर आपली क्लासरूम रूटीन असेल किंवा हॅबिट असेल तर मग मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागतात. आणि आपण जसं आम्ही शाळेमध्ये सांगतो की संडे इज फॉर नेल्स कटिंग, म्हणजे दर रविवारी आपण स्वच्छ नखं कापले पाहिजे आणि आपल्या बॉटल्स स्वच्छ ब्रशनी धुवून घ्यायच्या असतात. या सवयी मुलांना स्वच्छतेविषयीच्या लागतात. मुलं लहान असेल तर मुलं घरी आईला सांगतील किंवा मुलं मोठे असतील तर हळूहळू मुलांनासुद्धा स्वतःच्या या गोष्टी करायला मुलांना सवय लागते. फक्त टीचर्सनी शाळेमध्ये ह्या गोष्टीचे फॉलोअप्स घ्यायचे असतात, की जसं मंडे आला तर मग प्रत्येक मंडेला टीचरनी विचारायचं की काल तुम्ही सगळ्यांनी नेल्स कट केले का, मला दाखवा बरं, किंवा काल तुम्ही सगळ्यांनी स्वच्छ बॉटल धुतली का गरम पाणी टाकून आणि थोडंसं त्याच्यामध्ये डिटर्जंट वगैरे किंवा लिक्विड सोप असेल किंवा हँडवॉश असेल असं हे टाकून स्वच्छ तुम्ही ब्रशनी घासली का तुमची बॉटल, किंवा तुमची बास्केट धुतली का, टिफिन बॅग असेल तर ती आपण दर आठवड्याला स्वच्छ करायची असते. ह्या गोष्टी आपण रोज जर मुलांना किंवा आठवड्याच्या सुरुवातीला विचारल्या तर या आठवड्यात विसरलेला मुलगा नक्कीच पुढच्या आठवड्यात सगळं करून येईल, किंवा कारण त्याला माहिती आहे की मॅम मला मंडेला विचारणार. आणि अशा सवयी आपण आणि दररोजच्या ज्या गोष्टी आहेत, जसं की शाळेत रोज आल्यानंतर सकाळी जर मुलांना विचारलं की हां तुम्ही नाश्ता करून आलात ना, हां, मग जर एखाद्या मुलाने केलेला नसेल तर तो दुसऱ्या दिवशी नक्की करून येईल. कारण प्रत्येक मुलाला ही फिलिंग असते की मला मॅमनी विचारलं पाहिजे आणि माझंसुद्धा मॅमनी कौतुक केलं पाहिजे, आणि मला पण ग्रुपमध्ये राहायचं आहे, तर मला पण ह्या ज्या ग्रुपमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात किंवा शाळेचे जे नियम आहे ते मी फॉलो करायचे आहे. त्यामुळे तो नक्की आवर्जून आईला सांगेल की आई तू आज मला नाश्ता दे, आज मला दूध किंवा लाडू हे खाऊनच शाळेत जायचं आहे, मला मॅमनी सांगितलेलं आहे. त्यामुळे शाळेत ह्या गोष्टी जे फॉलोअप्स घेणं, ह्या गोष्टी नित्यनेमाने विचारणं खूप आवश्यक आहे. आणि पुस्तकी ज्ञान द्यायच्याऐवजी मुलांना हे व्यक्तिमत्व विकसनासाठी ज्या सवयी आवश्यक आहे त्याच्याविषयी बोलणं शाळेत खूप आवश्यक आहे. आणि हे खरं शिक्षण आहे आणि ह्याच लाईफ स्किल्स आहे ज्या मुलांना उपयोगी पडणार आहे. की मी माझ्या वस्तू सगळ्या व्यवस्थित ठेवल्या पाहिजे, घरी गेल्यावर मी बॅग व्यवस्थित ठेवली पाहिजे आणि मी माझं सगळं आवरलं पाहिजे, माझे खेळणे आवरलं पाहिजे, घरी मी मदत केली पाहिजे, घरी मी रोज झाडांना पाणी नक्कीच टाकू शकतो. सगळ्या झाडांना पाणी टाकणं हे माझं काम आहे. घरात मी पण एक जबाबदारी घ्यायला पाहिजे. मी आईला ताटं वाढण्यासाठी मदत करू शकतो, पाण्याचे ग्लासेस भरून देण्यासाठी मदत करू शकतो. तर ह्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या आपण मुलांना देऊ शकतो आणि स्वच्छतेच्या सवयी ह्याच्यातून मुलांना लागतात आणि वळण लागतं, डिसिप्लिन लागतं. आणि आयुष्यामध्ये ज्या मुलांना डिसिप्लिन आहे ह्या गोष्टीमध्ये ते मुलं नक्कीच यशस्वी होतात. त्यांचा IQ कमीही असला आणि मुलं कमीही हुशार असले तरीही मुलं नक्कीच यशस्वी होतात जर त्यांना डिसिप्लिन असेल ह्या गोष्टींचं. तर म्हणून ही ॲक्टिव्हिटी आपण सहज घेऊ शकतो. नुसतंच क्लीन कॉर्नर आहेच ही ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये, पण तरी आपण इतरही सवयींविषयी मुलांसोबत आपण बोलू शकतो आणि त्यांच्याकडून हे करून घेऊ शकतो.